केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे। 19 एप्रिल ते 1 जून पर्यंत निवडणुका पार पडणार आहेत। 4 जूनला निकाल जाहीर केले जातील। यावेळी लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत। लोकसभेच्या जागांच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे। मात्र बिहार आणि बंगालमध्ये लोकसभेच्या फक्त 40 आणि 42 जागा आहेत, म्हणजे उत्तर प्रदेशपेक्षा अर्ध्या। तरी देखील बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 7 टप्प्यात निवडणुका का घेतल्या जात आहेत? आपल्या महाराष्ट्रातही यंदा 5 टप्प्यात मतदान होत आहे। त्यामागे नक्की काय कारण आहेत पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सुरुवातीला देशभरात नक्की कोणकोणत्या राज्यात किती टप्प्यात मतदान होतंय ते समजून घेऊयात। लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे। लोकसभेच्या 543 पैकी 102 जागांवर मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यातील 21 पैकी 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्वच जागांवर निवडणुका पार पडतील। यामध्ये गुजरात, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश यासारख्या देशातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा सर्व भागातील काही राज्यात सर्वच्या सर्व जागांवर एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत। कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांमध्ये 2 टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत। यानंतर छत्तीसगड आणि आसाममध्ये 3 टप्प्यामध्ये निवडणुका पार पडतील। 4 टप्प्यात निवडणुका पार पडतील अशी राज्य आहेत मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड। महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत। महाराष्ट्रात 48 जागा आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये फक्त 5। तरी देखील जम्मू काश्मीरमध्ये 5 टप्प्यात मतदान पार पडणार आहे। आणि शेवटी 7 टप्प्यात मतदान होणार आहे अशी राज्य आहेत उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल। निवडणूक आयोगानं लोकसभेचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर ज्या राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त टप्प्यात मतदान होत आहे अशा राज्यांनी आक्षेप नोंदवायला सुरुवात केली आहे। बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगानं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नसल्याचं म्हटलंय। यामुळे देशातील संघराज्य पद्धती धोक्यात येईल अशी टीका देखील टीएमसीने केली आहे। एवढ्या टप्प्यात निवडणुका का घेतल्या जात आहेत हे समजायला काही मार्ग नाही अशी प्रतिक्रिया टीएमसीचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर यांनी दिली आहे। कर्नाटकमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले प्रियांक खरगे यांनी देखील निवडणुकीच्या वेळापत्रकावर टीका केली आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं वेळापत्रक भाजपच्या सोयीनुसार असल्याची टीका प्रियांक यांनी केली आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत त्यावर देखील त्यांनी बोट ठेवलंय। महाराष्ट्रात मागील वेळी कधी 5 टप्प्यात मतदान झालं होतं असा प्रश्न प्रियांक यांनी विचारलाय। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होत आहेत त्याबाबत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात 2 टप्प्यात निवडणुका घ्याव्यात अशी मागणी वंचितनं केली आहे। तसंच 5 टप्प्यांमध्ये निवडणुका का ठेवली आहे याबाबत देखील स्पष्टीकरण देण्यात यावं असं आंबेडकर यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी देखील निवडणुकीच्या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केलाय। यामुळे आता प्रश्न पडतो तो म्हणजे निवडणूक आयोगानं खरंच राजकारणासाठी काही राज्यांमध्ये 5 ते 7 टप्प्यात निवडणुका घेत आहेत का, की त्यांची खरंच काही अडचण आहे? आणि या राज्यांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत किती टप्प्यात मतदान पार पडलं होतं? तर आधी आपण 7 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडत असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालबद्दल बोलूयात। या तिन्ही राज्यात 2019 साली सुद्धा 7 टप्प्यात मतदान पार पडलं होतं। उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या आणि जागांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठं राज्य असल्यानं इथं नेहमीच 5 ते 7 टप्प्यात मतदान पार पडतं। याशिवाय उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील मोठा असतो। त्यामुळे निवडणूक आयोगाला सुरक्षा रक्षकांच्या उपलब्धतेनुसार उत्तर प्रदेशात निवडणूक घ्यावी लागते। मात्र उत्तर प्रदेशच्या तुलनेत आपण बिहार आणि पश्चिम बंगालचा विचार केला तर या राज्यांमध्ये लोकसभेच्या फक्त 40 आणि 42 जागा आहेत। त्यामुळे इथं एवढ्या टप्प्यात निवडणूक का हा प्रश्न पडतो। पश्चिम बंगालमध्ये मागील काही काळात राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या आहेत। 2018 मध्ये पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या पंचायत निवडणुकांपासून इथे निवडणुकांच्या वेळी होणाऱ्या हिंसाचारात वाढ झाली आहे। 2018च्या पंचायत राज निवडणुकीत हिंसाचाराच्या भीतीपोटी 34% जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या। तेव्हा विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका देखील दाखल केली होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात केंद्रीय दलांची उपस्थिती असून देखील निवडणुकीत हिंसाचार झाला होता। त्यानंतर 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका 8 टप्प्यात पार पडल्या होत्या। या निवडणुकीच्या वेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि राजकीय हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या। मतदान झाल्यानंतर देखील बंगालमधील विविध भागात हिंसाचार पाहायला मिळाला होता। या हिंसाचारात 4000 घरे लुटून जाळण्यात आल्याच्या बातम्या देखील काही माध्यमांनी दिल्या होत्या। पश्चिम बंगालमधील या हिंसाचाराच्या संबंधित अनेक प्रकरणं अजून देखील सीबीआयकडे प्रलंबित आहेत। निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये होणारा हिंसाचार यावरून समजू शकतो की निवडणूक आयोगानं बंगालमध्ये केंद्रीय दलाच्या 920 कंपन्या मागवलेल्या आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाला यापेक्षा कमी कंपन्या लागतात। यावरून पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा अंदाज येऊ शकतो। आता एका कंपनीत 120 सैनिक असतात, म्हणजे बंगालमध्ये केंद्रीय दलाचे तब्बल 1,10,400 सैनिक तैनात असणार आहेत। वेळप्रसंगी ही संख्या वाढवली देखील जाऊ शकते।
त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त टप्प्यात मतदान घेण्यात येत असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. बिहारमध्ये त्या मानानं परिस्थिती जरा बरी आहे. बिहारमध्ये केंद्रीय दलाच्या 250 तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. मात्र बिहारमध्ये सुद्धा हिंसाचाराचा धोका कायम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून 60 टप्प्यात मतदान घेत असल्याचं बोललं जात आहे. आता ज्या राज्यांमध्ये 5 ते 60 टप्प्यात मतदान होतंय ती राज्य पाहिली तर असं लक्षात येईल की या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा, बिहारमध्ये राजद, बंगालमध्ये टीएमसी, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी काही उदाहरणं देता येतील. या राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मिता किंवा राज्य आणि केंद्र संघर्ष यासारखे मुद्दे मोठे करून प्रादेशिक पक्ष बाजी मारू शकतात. त्यांना हे मुद्दे मोठे करू द्यायचे नसतील तर राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न मोठा आहे असा रिपोर्ट देऊन जास्तीत जास्त टप्प्यात कशा प्रकारे मतदान घेता येईल यासाठी प्रयत्न केला जातो. कधी कधी याचा फायदा होतो तर कधी कधी हा प्रयोग फसतो. कारण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही मोठा प्रश्न नाहीये. तरी देखील महाराष्ट्रातील निवडणुका 5 टप्प्यात घेतल्या जात आहेत. महाराष्ट्रात साधारणतः 2 ते 3 टप्प्यात निवडणुका पार पडतात. मात्र यावेळी महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. आता महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा पाहिल्या तर असं लक्षात येतं की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जागांवर निवडणुका पार पडणार आहेत. तर कोकणातील सर्व आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर तिसऱ्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर महाराष्ट्रातील औद्योगिक आणि आयटी क्षेत्र असलेल्या मुंबई, पुणे, नाशिक या भागांमध्ये चौथ्या आणि 5व्या टप्प्यात निवडणुका पार पडतायत. यामुळे काय होणार आहे तर मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातून लाखो लोक मुंबई आणि पुण्यातील भागांमध्ये स्थलांतरित झालेले आहेत. येथे स्थलांतरित झाल्यानंतर स्थानिक नेत्यांच्या कृपेनं या नागरिकांचे तिथल्या मतदार यादीमध्ये देखील नावं असतात. आता मतदार यादीमध्ये दोनदा नाव असणं ही गोष्ट आपल्याकडे कॉमन आहे हे निवडणूक आयोगाला देखील माहिती आहे. ते रोखण्यासाठी मागे निवडणूक आयोगानं मतदान कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याची योजना देखील आणली होती. मात्र असं करणं ऐच्छिक असल्यानं अनेकांनी आधार आणि मतदान कार्ड जोडलेलं नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी गावाकडे जाऊन मतदान करा आणि तिकडून परत आल्यावर कामाच्या ठिकाणी राहता तिथं देखील मतदान करा असं वक्तव्य केलं होतं. निवडणूक आयोगानं त्यांना फटकारल्यानंतर आपण ते चेष्टेत बोललो होतो असं पवारांनी तेव्हा म्हटलं होतं. मात्र त्यांच्या बोलण्यात तथ्य हे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे 5 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा फायदा नक्की कोणाला होणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? 5 टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा फायदा नक्की कोणाला होणार? सत्ताधारी की विरोधक? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.